दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळी त्यांनी चित्रपटाचं शूटिंग बंद करून शेतकऱ्यांना मदत केल्याचं सांगितलं। तर झी 24 तासनं सुरू केलेल्या फक्त लढ म्हणा या उपक्रमाचं देखील तरडे यांनी कौतुक केलेलं आहे। आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी अभिनेते प्रवीण तरडे आहेत, त्यात साई दरबारी आले आहेत आणि साईबाबांच्या दर्शनानंतर ते आपल्या मीडियाशी संवाद साधत आहेत। नेमकं आज तुम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं, काय साईंना साकडं घातलं आहे आणि शेतकऱ्यांबाबत कुठला तुम्ही उपक्रम सुरू केलाय? साईबाबांना एकच साकडं घातलंय, जी आत्ताच्या ओल्या दुष्काळात जमीन खरवडून निघालेली आहे, त्या खरवडलेल्या जमिनीवरती पुन्हा माती द्या बाबा, म्हणजे आमचा शेतकरी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल। हीच आज मनापासून साईंच्या चरणी प्रार्थना। कमलेश सुतार सर माझे खूप जवळचे स्नेही आहेत, खूप सामाजिक संवेदना असलेला माणूस आहे तो, पत्रकार, चॅनल हेड, ते तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी जो फक्त लढ म्हणा उपक्रम राबवला त्याला मी सुद्धा उपस्थित होतो, तिथं मलाही एक पुरस्कार होता त्यावेळी। तर ना खूप महत्वाचा उपक्रम होता आणि या ओळीमध्ये ताकद होती की फक्त लढ म्हणा। कॅमेरामन साईसह कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।